नाहीतर काय पाऊस येणार कधी, त्याच्यानंतर जाईल ना उन्हाळा. अहो मला काय वाटतं, तुम्ही ऑफिसला रोज छत्री घेऊन जाता ना म्हणून पाऊस येत नाही. एक काम करा, उद्या छत्री घेऊन जाऊ नका, बरोबर धो-धो पाऊस पडेल. हे जरा नळ कमी करा. काय असा भसाक्कन नळ सोडून भांडी घासताय. इकडे पाण्याच्या धरणांमधला साठा आपला कमी होत चाललाय आणि तुम्ही आपल्या इथे घासताय जोराजोरात भांडी. जरा हळू बारीक करा नळ. अगं बाई, ते हवामान खात्याचा मेसेज आलाय म्हणे 2 दिवसात ते थंडरस्टॉर्म होणार आहे आणि जोरात वादळी वाऱ्याने पाऊस होणार आहे. येऊ दे रे बाबा. मला एकच भीती वाटते, ह्यांनी सांगितलं ना की कधीच खरं होत नाही. कशाला पाहिजे नवीन छत्री? पाऊस आलाय अजून. मी आता ठरवलंय, आलं ना मळप की असं बघायचंच नाही, दुर्लक्षच करायचं. त्याला असं कळलंच नाही पाहिजे आपण असं आशेने त्याच्याकडे बघतोय की पाऊस येईल, मग पडणार पाऊस. त्यांना कसं प्रेशर येत असेल ना, सगळे लोक असं त्यांच्याकडे बघत बसतात, आता पडेल नंतर पडेल, आता पडेल नंतर. अहो काय झाडं तोडतायत वहिनी, अशी झाडं तोडत बसतील तर पाऊस येणार आहे का? मला तुम्ही सांगा. इथे आपल्या झाडं तोडत बसायची, पावसाची वाट बघायची, झाडं तोडत बसायची, असं होणार आहे का? असा येईल का पाऊस? पडलाच पाऊस. अगं सकाळी तू झोपलेली नाही का? 8 वाजता आज 10 मिनिटं पाऊस पडला, धो धो. मी अशी धावत धावत गेली, खिडकीतून सगळे वाळत घातलेले कपडे परत घेऊन आले. असं बरं वाटलं ना मला. नाही आता वहिनी एकदा आलाय ना, मग आता येईल हळूहळू. आज 10 मिनिटं पडला, उद्या 15 मिनिटं पडेल, मग 20 मिनिटं, मग तासभर, मग असा धोधो चालू होईल पाऊस. तुम्ही काय काळजी नका करू, येणार हो पाऊस येणार. नाही ग, आता काळच बदललाय सगळं. तर आमच्या वेळी काय पाऊस पडायचा, बापरे बापरे. असे घराच्या बाहेरून असे ओहोळ व्हायचे ग, ओहोळ. आम्ही अशा कागदाच्या होड्या बनवायचो आणि असं सोडून द्यायचो पाण्यात आणि बघत बसायचो त्यांच्याकडे. आणि होडी आपली अशी 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 लहान होतात ना तेव्हा आम्ही तुम्हाला असं सोडायला जायचो आणि मस्त पाऊस पडत असायचा. छत्री, तुम्हाला छोटे छोटे रेनकोट, तुम्ही असे डबक्यात डुपुक डुपुक उड्या मारायचात, मग चिखल उडायचा आमच्या पायात. ही सगळी मजा नाहीच आजच्या मुलांमध्ये. आपलं स्कूल बस येते, त्याच्यात बसतात आणि जातात आणि त्यात पाऊस पण पडत नाही. हे बघ ग, सृष्टीने स्टेटस टाकलंय, मुन्सून इज हिअर, मुन्सून इज हिअर. मॉन्सून 10 मिनिटाचा असतो काय मॉन्सून? अजून वेळ सांग तिला जरा, आधीच आपली जाऊन स्टोरी टाकायला. ही परी ग प्रत्येक वेळी नुसती स्टोऱ्या टाकते, काय लावूनच बसलेली असते का कॅमेरा? आला पाऊस टाकली स्टोरी, पडलं ऊन टाकली स्टोरी, इंद्रधनुष्याला टाकली स्टोरी. नाही ग, मलाच आपली काळजी वाटते. एवढी सगळी लोक आहेत मुंबईत, ते एवढंसं पाणी पुरणार कसं सगळ्यांना? मला तू सांग. काय बाई काय करतायत मला काही कळतच नाही. देवा पाठव रे बाबा आता पावसाला. अहो वहिनी, आपल्या वेळी हे होतं का हो सगळं? आता ते काय एल नोनी पण आलंय. अगं एल नोनी नाही का, ते समुद्रातून सगळं ते उष्णता उत्सर्जित होते आणि मग पाऊस पण पडत नाहीये. ते जाम डेंजर आहे. ते खूप वर्षातून एकदा होतं ना वहिनी. ते आत्ता झालंय म्हणे, ते आत्ता चालू आहे म्हणून हे सगळं